हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यातील गुट्टू शेठ मुरक्या हे प्रसिद्ध व्यापारी आहेत। संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामध्ये हे व्यापारी प्रसिद्ध असताना आज रात्रीपासून यांच्या हळदीच्या गोदामाला अचानक आग लागून लाखो करोडोचे नुकसान झालेले आहेत। आपण पाहू शकता की या ठिकाणी जे आहे ते रात्रीपासून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या ठिकाणी 4 ते 5 अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झाले असून शेकडो नागरिक जे आहेत ते आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि या ठिकाणी गेल्या तब्बल 2 वर्षापासूनच हे जे गोदाम आहे या गोदामामध्ये हळद असेल, पावडर असेल, आणखीन आयुर्वेदिक हळद या ठिकाणी तयार केलेली आणि बाहेर देशात आयात निर्यात होत असते। गुट्टू शेठ मुरक्या हे जे व्यापारी आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले यांच्याकडे जे आहे ते हळदीचे मोठे गोदाम आहे। अगदी वसमत शहराच्या लगत असलेले हे जे गोदाम आहे या गोदामाला रात्रीपासूनच भीषण आग लागली आहे। आग इतकी मोठी आहे की ती आग विझवल्या जाईल आणि याचा सातत्याने प्रयत्न देखील रात्रीपासून चालू आहे। परंतु अग्निशमन दल जे आहे ते रात्रीपासूनच या ठिकाणी दाखल झालेले आहेत, परंतु आगीवर नियंत्रण आज मात्र अद्यापही मिळत नाहीये। आपण पाहू शकता की या ठिकाणी क्रेनच्या सहाय्याने जी आग जी आहे ते मोठ्या प्रमाणात विझवल्या जाते, परंतु आगीवर नियंत्रण सध्या तरी मिळत नाहीये। रात्रीभरापासून ही जी भीषण आग लागलेली आहे आणि आगीने हे जे रूप धारण केलेलं आहे आणि या आगीमध्ये जे आहे ते गुट्टू शेठ मुरक्या यांचं या ठिकाणी लाखो करोडोंचं नुकसान झालेलं आहे। ही नेमकी आग कशामुळे लागलेली आहे हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। आता या आगीमध्ये लाखो करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि ही नेमकी आग कशामुळे लागलेली आहे हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे। परंतु या आगीमध्ये लाखो करोडो रुपयाचं नुकसान झाल्याचे या ठिकाणी दिसत आहे। जय महाराष्ट्र, वसमत हिंगोली।